नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रथमच यांच्याकडून कायम अधिकारी कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार समारंभ. मनपा शंकरराव चव्हाण सभागृह, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, अधिकारी व इतर कर्मचारी, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. 10वी व 12वी मध्ये गुणवंत झालेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील ह्याच्यामध्ये करण्यात आलेले आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले. मनोधैर्य कुठेतरी वाढावं आणि विद्यार्थ्यांना पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाचं नेमकं आयोजन आपण का केलं आणि कोणाचे लगेच दुसऱ्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. मधुरा गणेश पुरस्कार, गणेश मधुकर पुरस्कार आहे, त्यांचं पण या ठिकाणी सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर चौथे पालक आहेत श्री बालाजी भरतराव लंकवाळे, वसुली निधी 10वी बोर्डमध्ये 91% एवढे गुण संपादन करून यश प्राप्त केलेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते श्री बालाजी नाव आहे तनुजा रोहिदास भोसले. त्यानंतरचे पालक आहेत श्री शिवकुमार मारोतराव ठोंबरे, लिपिक अस्थापना विभाग. पालक आहेत श्रीमती नभा प्रभाकरराव पेटगावकर, प्राथमिक शाळा गणेशनगर. त्यांचा चिरंजीव विभोर राजेश शिंदे यांनी 87% एवढं गुणसंपादन करून यश संपादन केले, संपादन करून यश मिळवलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी पुरस्कार होणार आहे. माझी विनंती आहे की प्रोत्साहन देण्यासाठी आनंद दुबे यांनी 86.8 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने हा एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. एकतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, ज्यांचं वय वर्ष 40 किंवा 50 झालेलं आहे त्यांच्यासाठी, आणि आजचा कार्यक्रम म्हणजे त्यांचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या पाल्यांना जर 10वी किंवा 12वीत विशेष प्रावीण्य मिळालं असेल तर त्यांचा एक स्वागत, सन्मान आणि त्यांना आर्थिक मदत अशा प्रकारचा आजचा कार्यक्रम होता. यामुळे निश्चितपणे कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मकतेची भावना जाईल. या पाल्यांनासुद्धा, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक पाठबळ मिळाल्यासारखं होईल आणि एक प्रकारे हा आपल्या पूर्ण शहरातर्फे त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. या कार्यक्रमासाठी मी आयोजक म्हणून आयुक्त महोदय आणि त्यांची सगळी टीम यांचं अभिनंदन करतो. महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे जे पाल्य 10वी आणि 12वीमध्ये चांगल्या मार्क्सनी पास झालेले आहेत त्यांचा गुणगौरव करण्यासाठी आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामध्ये आपण कर्मचाऱ्यांचा पाल्य जर 12वीमध्ये 75% जास्त गुणांकन मिळालेलं असेल तर त्याला 20,000 रुपयाचं पारितोषिक, त्यासोबतच प्रमाणपत्र, आणि मुलगा जर 10वीला असेल तर त्याला 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र असं देऊन गुणगौरव करण्याचा आज कार्यक्रम केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्याला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत सर, तसेच परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अनुष्का शर्मा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलेला आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 2 पाल्य ज्यांना 12वीमध्ये 75% जास्त गुणांकन मिळालेले आहे आणि 10वीमध्ये 21 पाल्य ज्यांना 75% जास्त गुणांकन मिळालेलं आहे त्यांचा आज महापालिकेच्या वतीने गुणगौरव करण्यात आलेला आहे. नांदेड महापालिकेनं पहिल्यांदाच हा उपक्रम राबवलेला आहे, तर यापुढे हा उपक्रम चालू राहील अशा पद्धतीची काही तजवीज किंवा काय सांगता येईल? महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या पाल्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये महापालिकेच्या वतीनं प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना आपण यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तुत केलेली आहे आणि ही योजना महापालिकेच्या यापुढेही कायम राहणार आहे. त्याबाबत निश्चिंत असावी. जे गुणवंत पाल्य होते
त्या सर्वांचं आणि त्यांच्या पालकांचंही मी महापालिकेच्या वतीनं अभिनंदन करतो.